नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सांज सोबती या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात नारायण शेळके लिखित वेगळं व्हायचंय मला. सरिताचा विवाह होऊन 6 महिने झाले होते. ती जातीयती झाली होती. सासरी रुळली मिसळली. ती या नातेसंबंधावर खुश होती. सागरसारखा कर्तबगार आणि प्रेमळ पती मिळाल्यामुळे ती आपल्या नशिबावर खुश होती. अरविंद हा तिचा धीर, शांत, मनमिळाऊ आणि कोऑपरेटिव्ह नेचरचा. तर नलिनी ही तिची जाऊ. तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी, पण वागणं कसं मोकळं धाकळं, विनोदी स्वभाव. त्यामुळे जावेच्या नात्यापेक्षा त्या जिवलग मैत्रिणी बांधल्या होत्या. सरिताने तर तिला आपली ताईच करून टाकलेलं होतं. नलिनीसुद्धा तिला आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे जीव लावत होती. हे बघून तिचे सासरे शामराव आणि सासू शारदाबाईंना जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. त्यांना भीती वाटत होती की नशिबानं नलिनी घरात आली, मग शारदाची आणि तिची कुंडली जमेल का. पण नलिनी पाण्यात साखर विरघळावी तशी विरघळली आणि संसाराला गोडी आली. दुसऱ्याच्या घरातून आलेली मुलगी जर घराला मॅच झाली नाही किंवा तिची नाळ जर घराशी जोडली गेली नाही तर तो जोड कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी जोडला जात नाही. आणि मग ती स्वतःबरोबर घरातला मुलगाही तोडून वेगळी होते. पण नलिनीच्या बाबतीत परमेश्वर कृपेनं तसं काही घडलं नाही. सागरच्या विवाहाच्या वेळी पुन्हा तीच शंका शामराव शारदाबाईंना सातवत होती. यावेळी घरातल्यांशीच नाही तर जावाजावांमध्ये सुसंवाद हा आणखीन एक वेगळाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. नाहीतर जावा उभा दावा असं व्हायला वेळ लागणार नाही. मग त्यातून भाऊबंदकीचं नाटक सुरू व्हायला वेळ लागणार नाही. अशा वेळी आईवडिलांची अवस्था फार शोचनीय होते. ज्याप्रमाणे दोन्ही डोळे आपल्याला प्रिय असतात त्याप्रमाणे मुलंही प्रिय असतात. त्यांचं जरी रामलक्ष्मणासारखं प्रेम असलं तरीही घरात आलेल्या सुना आपल्या नवऱ्याला मोहजाल आणि वशीकरणानं आई वडील भाऊ यांच्यापासून तोडून माहेरच्या अंगणात त्याचं रोपण करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि क्वचित त्या सफलही होतात. शेवटी काही गोष्टी नशिबावर सोडून वागावं लागतं, हेच खरं. त्याप्रमाणे सागरचा विवाह होऊन सरिता घरात आली आणि शामराव शारदाबाईंची भीती खोटी ठरली. कृष्णा मिळाली कोयनेला त्याप्रमाणे दोन्ही जावांचा मधुर संगम होऊन त्यातून कुटुंबाची नौका शांतपणे विहार करती झाली. शामराव हे पाटबंधारे खात्यात इंजिनियर म्हणून नोकरीला होते. तब्बल 40 वर्ष नोकरी करून मोठ्या हुद्द्यावरून ते निवृत्त झाले. त्यांची बरीचशी नोकरी बदलीच्या गावी झाली. दर 3-4 वर्षांनी विंचवाचे बिराड पाठीवर याप्रमाणे नवीन ठिकाणी राहायला लागे. मात्र त्यांना सरकारतर्फे राहायला बंगला, जीप आणि ड्रायव्हर मिळत असे. त्यामुळे त्यांना राहण्याच्या जागेसाठी वणवण करावी लागली नाही. मात्र मॅट्रिकपर्यंत अरविंद आणि सागर यांना सतत शाळा बदलायला लागली. पण दोघंही जात्याच हुशार असल्यामुळे या शाळा बदलीचा त्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम नाही झाला. कॉलेजच्या शिक्षणासाठी मात्र त्यांना पुण्यात हॉस्टेलवर राहायला लागलं. निवृत्तीचा काळ जसजसा जवळ यायला लागला तसा त्यांनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनं त्यांनी सातारा रोडवर पद्मावतीजवळ एका सोसायटीत 5,000 स्क्वेअर फुटाच्या प्लॉट खरेदी केला. निवृत्तीपूर्वी वर्षभर आधी त्यांनी त्यांना हवा तसा बंगला बांधला आणि आपण आजवर केलेल्या श्रमाचं सार्थक झालं म्हणून बंगल्याचं नाव सार्थक असं ठेवलं. बंगला बांधताना मित्रांनी आप्तेष्टांनी त्यांना सल्ला दिला की शामराव, तुम्हाला 2 मुलं आहेत, तेव्हा दोघांसाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून ट्विन बंगला बांधा. 2 गेट, 2 जिने, पाण्याच्या 2 टाक्या, म्हणजे भविष्यात मुलांना वेगळं राहणं सोयीचं होईल. शामरावांनी ऐकलं नाही. ते त्यांच्या तत्वातच बसत नव्हतं. त्यांच्या मते 2 बंगले बांधायचे आणि आपण आपल्या हातानं त्यांना एकमेकांपासून तोडायचं. सध्या ते एकाच कुटुंबाचे घटक असून आम्ही आपलं, आपल्यासाठी हे जे शब्द वापरतायत त्याऐवजी ते तुझं, ते तुझं, हे माझं, तुझा काय संबंध, माझा काय संबंध असं बोलायला भाग पाडायचं.
त्यांना स्वार्थी, आत्मकेंद्री बनवायचं हे शामरावांना मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी गरज म्हणून अरविंद, सागर, स्वतः आणि पाहुण्यांसाठी असे 4 बेडरूम बांधले. हॉल, किचन आणि डायनिंग हॉल मात्र कॉमन ठेवला, की जेणेकरून घरातली मंडळी दिवसातनं बरेच वेळा एकत्र येतील, एकमेकांशी बोलतील, एकमेकांची विचारपूस करतील, गमती-जमती सांगतील आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगतील. शामरावांचा जनसंपर्क मोठा होता. त्यात जोडलेली नाती अनेक होती. त्यासाठी सण समारंभाच्या निमित्तानं सर्वांना एकत्र बोलवून त्यांच्या समवेत स्नेहमेळावा भरवण्याची त्यांना प्रचंड आवड. त्यामुळे सार्थकमध्ये माणसांची सदा वर्दळ असे. जर त्यांनी ट्विन बंगला बांधला असता तर त्यांचा उभयतांचा प्रश्न तसाच राहिला असता. त्यांनी कुठे राहायचं, कोणाकडे राहायचं, मग याच्याचकडे का किंवा त्याच्याचकडे का महिन्यात वाटणी करायची, म्हणजे आई एकाकडे, वडील दुसऱ्याकडे. शारदाबाई कामाच्या म्हणून त्या माझ्याजवळच राहिल्या पाहिजेत हा दोघांचाही हट्ट मग शामरावांना कोण वाले. अशा असंख्य समस्या भविष्यात निर्माण होण्यापेक्षा शामरावांनी एकच बंगला बांधला आणि आपल्या पश्चात वर अजून एक मजला बांधून दोघे स्वतंत्र राहून शकले असते. शामरावांच्या या दूरदृष्टीमुळे शारदाबाई आणि मुलं समाधानी होती आणि घरात आलेल्या सुनाही माहेरून विशेष ट्रेनिंग घेऊन न आल्यामुळे, शिवाय कोऱ्या पाट्या असल्यामुळे त्यांच्यावर शामरावांच्या घरातले संस्कार लिहिता आले. अरविंद MSc असून एका नामवंत कॉलेजमध्ये प्रोफेसर होता, तर सागर BE मेकॅनिकल होऊन एका चांगल्या कंपनीत मॅनेजर होता. अर्थात शिक्षण आणि पगारातली तफावत त्यांच्या बंधुप्रेमाआड कधी आली नाही. हे घर आपलं आहे, ही माणसं आपली आहेत आणि जेव्हा आपलेपणाची भावना मनात असते ना, तिथे प्रेम असतं. त्यावेळी एकमेकांसाठी त्याग करण्याची इच्छा निर्माण होते. तेव्हा घरासाठी काही करताना मुक्त हस्तानं करावं यातच दोघांना आनंद मिळत होता. मात्र त्याकडे बघताना शुद्ध मन, पवित्र भावना आणि स्वच्छ दृष्टिकोन असला पाहिजे. त्यात तुलना, स्पर्धा, त्याचं मोजमाप असता कामा नये, नाहीतर मग त्यातून असूया, मत्सर, द्वेष हे रोग निर्माण होतात आणि निरोगी कुटुंब त्याचं बळी ठरतं. सागर हा हौशी, रसिक असल्यामुळे तो सढळ हातानं खर्च करत असे आणि हौसेला मोल नसतं या नियमाप्रमाणे तो पैसा खर्च करताना मागे पुढे पाहत नसे. उलट अरविंद शांत, विचारी असल्यामुळे उपयुक्तता आणि आवश्यकता याचं माप लावून त्या गोष्टी खरेदी करत असे. अर्थात एखाद्याची गरज ही दुसऱ्याच्या दृष्टीनं चैन असू शकते. हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग असल्यामुळे कटुता निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय आपण आपल्या कुटुंबासाठी खर्च करताना ताटात सांडलं काय किंवा वाटीत सांडलं काय फरक काही पडत नव्हता. यंदा सरिता सागरचा पहिला दिवाळ सण होता. त्यासाठी सरिताचे वडील उत्तमराव महाडिक यांनी जावयाकडच्या सर्वांना रीतसर आमंत्रण दिलं. मात्र सरिताला 8 दिवस आधी माहेरपणासाठी पाठवण्याची विनंती केली. ठरल्याप्रमाणे सरिता माहेरी आली. पहिला दिवाळ सण म्हणून उत्साहाला उधाण आलं होतं. घर आतून बाहेरून रंगवण्यात आलं. खिडक्या दारांना नवीन पडदे लावण्यात आले. घराला लाइटिंग करण्यात आलं. स्वयंपाकघरात फराळाचे जिन्नस तयार होत होते. तळणाचा वास पार रस्त्यावर पोहोचला होता. सरिताची वहिनी अश्विनी कामात मदत करत होती. अथर्व दादाचं 2 वर्षापूर्वीच लग्न होऊन अश्विनीने घरात पदार्पण केलं होतं. अश्विनी सरितापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. अश्विनी आणि सरिता नणंद भाऊजाईपेक्षा मैत्रिणी या नात्यानं एकरूप झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गप्पा, हास्य, विनोद याची दिवाळीच्या वातावरणात भरच पडली. आज गुरुवार. अथर्वच्या कंपनीला आठवड्याची सुट्टी असल्यामुळे त्या दोघांचा दिवाळीच्या खरेदीचा मूड होता. तेव्हा अथर्व सरिताला म्हणाला, मुन्ने, आज आमच्याबरोबर खरेदीला येतेस का? आमच्या खरेदीबरोबर तुझी आणि सागरची खरेदी तुझ्या पसंतीनं करता येईल. अरे नको दादा. अरे सागरची आवड ना अद्यापपर्यंत तरी मला नाही समजली. आणि कुणी म्हणजे मी सुद्धा आणलेली गोष्ट त्याला पसंत पडेलच असं नाही. त्याच्या आवडीनिवडी फॅन्टॅस्टिक असतात. तेव्हा तो आला म्हणजे मग आपण आमच्या खरेदीला जाऊ. तुमच्या राजा राणीमध्ये या गुलामाचं काय काम? जा मस्त एन्जॉय करा. विश यू बेस्ट ऑफ मार्केटिंग. सरिता हसत हसत म्हणाली. सरिता,
अगं आमचं तुझ्यासारखं नवीन लग्न थोडंच झालंय का? आता तर आमचं मुरलेलं लोणचं झालंय. आता कसली आली गं एन्जॉयमेंट? अश्विनी म्हणाली. अश्विनी, तुझ्या पोटातलं का ओठातलं आमंत्रण मिळालं त्याबद्दल धन्यवाद. पण त्या लोणच्याच्या आठवणीनं माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघ. आता आईकडनं लोणचं घेते. अगं बाई, अय्या, लग्न होऊन 6 महिने सुद्धा झाले नाही तर लोणचं खावंसं वाटतंय. अभिनंदन हं तुझं आणि सागरचं. अरे वा मुन्ने, म्हणजे तू लवकर माझा मामा बनवणार आहेस का? छे ग चावट. भलती सलती अफवा नको पसरवू. या बाबतीत सिनियर फर्स्ट, तेव्हा तुम्ही तयारीला लागा. अशा प्रकारे चेष्टा मस्करी करत अथर्व आणि अश्विनी खरेदीसाठी बाहेर पडले. आई स्वयंपाकघरात फराळ करत होती. ती तिच्याजवळ गेली, तिला मदत करायला लागली. अगं मुन्नी, राहू दे, माहेरी आली आहेस तर थोडी विश्रांती घे की. आई, अगं सासरी कुठे कामाचे डोंगर असतात. आम्ही दोघी मिळून करतो. शिवाय सासूबाई असतातच मदतीला. काय गं मुन्ने, तुम्ही दोघींनी कामं वाटून घेतलीत का गं? छे ग आई, वाटून बिटून काही नाही. जे समोर दिसेल ते करायचं. वाटणे केले ना की मग हे तुझं काम ते माझं काम असं सुरू होतं. आणि घरात असंख्य प्रकारची कामं असतात. काही अचानक उद्भवतात. अशी कामं काही वाटण्यात बांधता येत नाहीत ना. तेव्हा सासूबाईंना वाटतं आपण सगळ्यांनी मिळून सगळी कामं करावीत आणि मग ती चुटकीसरशी होऊनही जातात. सरिते, तुला एक विचारीन म्हणते आणि नंतर विसरते. मग आत्ताच विचार, नाही तर परत विसरून जाशील आई. तुम्ही सगळे एकत्र कसे राहता गं? मला तर बाई आश्चर्यच वाटते ते. अगं आई, त्यात आश्चर्य कसलं? बदलीच्या निमित्तानं तू कायम एकटी राहिलीस. तुझंच राज्य म्हणून तुला आश्चर्य वाटत असेल. अगं उलट आमची कामात एकमेकांना मदत होते. आधार वाटतो आम्हाला एकमेकांचा. गप्पा गोष्टी करत काम आणि वेळ कधी संपतो कळतही नाही. आणि शिवाय खर्च कमी होतो. मला तर बाई ते वातावरण फार आवडलं. मग मला सांग सरिता, तुम्ही खर्चाचं नियोजन कसं करता गं? आई, आमचं असं काही ठरलेलं नाही आहे. ज्याला जो वाटेल तो खर्च त्यांनी करायचा. त्याचं मोजमाप नसतं. अगं बाई, म्हणजे तुम्ही सगळा खर्च एकत्र करून त्याचे समान हिस्से करत नाही होय? अगं मग अशानं कुणी किती खर्च केला कळणार कसं गं? सागरला हे अजिबात आवडत नाही. त्याचं म्हणणं, आपण आपल्या माणसासाठी आपल्या घरासाठी जर खर्च करतोय तर त्याचं मोजमाप का करायचं? अगं मुन्ने, हा व्यवहार आहे. जर प्रत्येकजण वेगळा राहिला असता तर नसता का खर्च करावा लागला प्रत्येकाला? बरं, तुझे सासरे किती देतात सांग? अगं त्यांचा काय संबंध आहे? का? त्या दोघांचाही खर्च करावा लागतोच ना. आई, हे बघ, आई वडिलांचं पालन पोषण करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. त्यांच्याकडून कसले पैसे घ्यायचे ग? सरिता नाराजीच्या स्वरात म्हणाली. मुन्ने, मला तर बाई तुझी काळजी वाटते ग. का ग? काळजी करायला काय झालं आई? सरिता, तू फार भोळी आहेस ग. जरा शहाणी हो की बाई. नवऱ्याच्या उधळेपणाला लगाम घाल, नाही तर शेवटी तू कफल्लक राहशील. तुझी जाऊ आणि दीर हुशार आहे तो. गोड गोड बोलून तुमच्या गळा पडून स्वतःचा स्वार्थ साधतायत आणि पैसा गाठीला बांधतायत. आई, अगं त्यांनी काय हुशारी दाखवली ग? प्रत्येक वेळी खर्चासाठी ते पुढे असतात. पण सागरच त्यांना जास्त खर्च करू देत नाही, कारण अरविंदला पगार कमी आहे याची जाणीव सागरला आहे. अगं बाई, त्यांना पगार कमी आहे हा काय तुमचा दोष आहे का ग? हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा आणि कर्तबगारीचा भाग आहे. म्हणून काय दुसऱ्याचं काढून घ्यायचं का? हां, घराला घर खावं पण हिशोबाला चोख असावं असं मला वाटतं बाई. मग काय म्हणणं काय आहे तुझं? सरिता थोड्या नाराजीच्या स्वरातच म्हणाली. हे बघ सरिता, तुला तुझं भविष्य आहे, तुझा संसार आहे. अगं ह्या जगातनं पैसा आहे तर सगळं आहे. तुझ्याजवळ 4 पैसे असतील तर लोक तुला विचारतील. एक पाठ 4 ठिकाणी करतील. तेव्हा आता हा आल्या म्हशी गेल्या वेशी हा बेहिशोबी व्यवहार बंद कर. नवऱ्याला मुठीत घे. अगं आई, नवऱ्याला मुठीत घे म्हणणं सोपं आहे. नावाचा सागर आहे तो. खवळला ना की त्याच्या रागाच्या लाटेतनं कुणी सुटत नाही. अगं मी म्हणणारे, वाघासारखे डरकाळ्या फोडणारे घरी बायकोच्या पुढे कुत्र्या मांजरासारखे शेपट्या हलवताना दिसतात. मात्र त्यांना वश करणं ही एक कला आहे हो. नवऱ्याचा हा कमजोर पॉईंट पकडून त्याला हवं तसं वाकवता येतं. सगळे नवरे रात्री घायकुईतीला आलेले असतात.
त्यांच्या इच्छेसाठी ते काय वाटेल ते करायला तयार होतात आणि तीच वेळ साधून त्यांना मुठीत पकडता येतं. आईने तिला वशीकरणाचा मंत्रच दिला. हे बघ आई, आमचं चाललंय ते ठीक चाललंय. भांडण नाही, तंटा नाही, लहान मोठेपणाच्या जाचक भिंती नाहीत, मान अपमानाच्या भ्रामक कल्पना नाहीत. एकमेकासाठी खपणारी आणि जपणारी माणसं आहेत. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सध्या आमच्या घरात रामराज्य आहे, तिथे महाभारत घडवण्यासारखं हे आहे. अगं, पण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळप्रसंगी वेगळं व्हावं लागलं तरी चालेल. आपल्याला पुढे जायचं असेल ना, तर डोळ्यांवरची अंधप्रेमाची झापड आणि नात्याच्या गुंत्यातनं आपली सुटका करून घ्यायला हवी. तू त्यांच्या गोड वागण्याच्या नाटकाला भाळू नकोस बाई. आई, अगं, जी गोष्ट नैसर्गिक आहे त्याला नाटक करण्याची आवश्यकताच काय मी म्हणते. जे मुळात गोड आहे ते गोडच असणार ना. सरिताला आईचं म्हणणं अद्यापही पटत नव्हतं. तुझा नवरा ऊस आहे आणि त्याला ते मुळात सकट खायला कमी करणार नाहीत. आई, मला हे समजत नाहीये ग, की माझ्या दीर जावेनं तुझं असं काय घोडं मारलंय की तू त्यांचा दुस्वास करतेयस. अगो बाई, मी कशाला त्यांचा दुस्वास करू. पण तुला कळत नाही तर ते घोडं पेंड खातंय. मी तुझ्या हिताचं सांगतेय, या उपर तुझं नशीब. असं म्हणून आईने त्या विषयाचा समारोप केला. सरिताच्या डोक्यात मात्र शंका कुशंकांचं मोहोळ उठलं. आपण वागतोय ते बरोबर का आई सांगतेय ते बरोबर. सासरी सध्या आपण ज्या वातावरणात वावरतोय ते खरं आहे का मोहजाल आहे. ती माणसं वागतात ते मनापासनं का वरवरचं. त्यांचे चेहरे खरे आहेत का मुखवटे. अशा असंख्य प्रश्नांनी तिचं डोकं बधीर झालं. वास्तविक पाहता आईने हा अनावश्यक विषय काढायला नकोच होता. वडील एकुलते एक असल्यामुळे आणि बदलीच्या फिरतीमुळे तिला सासरची गोडी काय माहिती असणार. दिवाळ सण मात्र मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा झाला. सरिताच्या सासरच्या सगळ्यांना बोलावण्यात आलं. त्यांचा योग्य तो मान सन्मान करण्यात आला. पंचपक्वान्नांचं भोजन करण्यात आलं आणि त्यात सरिताच्या आईचा उत्साह ओसंडून वाहत होता. ते पाहून सरिताला आश्चर्य वाटलं. काल सासरच्या लोकांची निंदा करणारी आई खरी का आज आदर सत्कार आणि प्रेमानं आनंदोत्सव साजरा करणारी आई खरी. हे सगळंच अतर्क्य आणि अगम्य असल्यामुळे सरिताने तो विषय डोक्यातनं काढून टाकला. स्वच्छ मनानं माहेरी गेलेली सरिता दूषित मन घेऊन घरी आली. कोऱ्या कागदावर ओढलेल्या रेषा जरी खोडरबरानं खोडून टाकल्या तरी कागदावर त्याचे व्रण दिसतात. त्याप्रमाणे जरी तिने आईने सांगितलेले विचार खोडून टाकले तरी त्याची निशाणी तिच्या मनात राहिली. आपण उगाचच दिवाळ सणाला गेलो असं तिला वाटायला लागलं. लग्न झाल्यानंतर काही दिवसात नवऱ्याला घेऊन वेगळं राज्य स्थापन करणाऱ्या मुलींमध्ये आईकडून कळत नकळत होणारे संस्कार आणि आजूबाजूच्या अशा घटनांचं अनुकरण हे कारणीभूत असतं. सासरच्या संस्कारांच्या चौकटीत न राहता घरातल्या सासू सासऱ्यांचं अप्रत्यक्ष दडपणाखालून मुक्त होऊन स्वतःला हवं तसं वागण्याची आणि जगण्याची इच्छा, या मानसिकतेमुळे आपला कितीही तोटा नुकसान होत असलं तरी त्याचा विचार न करता सासू सासऱ्यांच्या भावना पायाखाली तुडवून वेगळं होणाऱ्या मुलींचं प्रमाण समाजामध्ये वाढलंय हे सरिताला माहिती होतं. तिची घुसमट वाढत होती. ही गोष्ट सागरला सांगून आपल्या आईविषयी त्याचं मत कलुषित करू शकत नव्हती ती. सासू सासऱ्यांजवळही हा विषय ती बोलू शकत नव्हती. शेवटी कुठेतरी मन मोकळं करण्याच्या दृष्टीनं भाऊजाईशी म्हणजे अश्विनीशी चर्चा करायचं ठरवलं तिने. एक दिवशी अश्विनीचाच तिला फोन आला. हॅलो सरिता, काय करतेयस, कशी आहेस. काही नाही, सगळं झकास चाललंय बघ. आज बरी नणंदाईची आठवण आली. अगं, आठवण तर रोजच होते ग, पण निवांतपणा नको का. आज आमच्या आहो आई आणि आहो बाबा म्हणजे तुझ्या परमपूज्य माताजी आणि पिताजी 2 दिवसांकरता गेलेत नाशिकला. तेव्हा घरात आमचंच राज्य आहे. येतेस का. खूप गप्पा मारू, पाहिजे असल्यास एखादा पिक्चर टाकू. अगं, आयडिया वाईट नाही आहे. घरातल्या सगळ्यांची रीतसर परवानगी घेते. उद्या 12 वाजता तुझ्याकडे येते. जेवायलाच येते. ये ये ये. तुझ्या आवडीचं मस्तपैकी लसणाची खमंग फोडणी देऊन केलेलं कोळताचं पिठलं करते आणि तुझ्या आवडीचं कैरीचं लोणचं तुझ्या पुढे ठेवते. वाव. अगं, आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय बघ. ठीक आहे, उद्या नक्की येते मी. असं म्हणून तिने फोन खाली ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून सरिता अश्विनीकडे गेली. सरिता आली म्हणून अश्विनी खुश होती.
जेवणात आवडीचा मेनू होता म्हणून सरिता जेवणावर खुश होती. गप्पा आणि हास्यविनोदात 2 घास जास्तच जेवण झालं. सरिता म्हणाली, "अश्विनी, पिक्चरची आयडिया कॅन्सल. पोटभर जेवणामुळे सुस्ती आली आहे. मस्तपैकी लोळू, गप्पा मारू." "तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ," अश्विनी ही तिला म्हणाली. पुन्हा दोघींच्या गप्पांना रंग चढला. बोलता बोलता सरिता अश्विनीला म्हणाली, "अश्विनी, मला तुझा सल्ला हवा आहे गं. काय तू काय मला वकील समजतेस का काय?" "नाही गं, तू माझी मैत्रीण आहेस ना म्हणून विचारते." "विचार विचार, बिंदास विचार." "परवा मी दिवाळ सणाला आले होते ना तुझ्याकडे, त्यावेळी आईने मला अनपेक्षितपणे सल्ला दिला. तिचं म्हणणं असं आहे की सागर उधळ आहे, मी भोळी आहे आणि त्याचा फायदा आमच्या घरातले लोक घेत आहेत. तेव्हा मी सावध व्हावं. थोडक्यात म्हणजे मी वेगळं व्हावं असं तिने सुचवलं." हे बघ, आपल्या मुलीवर कितीही प्रेम असलं, तिची कितीही काळजी वाटत असली ना, तरी आईने असा सल्ला देणं मला नाही आवडलं. "बरोबर आहे. अगं, माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांचे विचार ते आमच्यावर लादत नाहीत. आमच्या खाजगी जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. उलट त्यांचं मार्गदर्शन, प्रोत्साहन आम्हाला मिळतंय. सागर आणि अरविंदचं रामलक्ष्मणाप्रमाणे एकमेकांवर प्रेम आहे. हां, आता एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही खर्चाचं नियोजन काटेकोरपणे करत नाही किंवा कोणी कोणावर सक्तीही करत नाही. सगळं कसं स्वखुशीनं चाललंय. अरविंद भाऊजी जरा काटकसरी आहेत, तर सागर हौशी आणि सढळ हातानं खर्च करणार आहे. मला सांग, आता याला उधळेपणा कोण म्हणेल गं? बरं, आमचे अकाउंटही स्वतंत्र आहेत." सरितानं तिच्या कुटुंबाचं थोडक्यात वर्णन केलं. "सरिता, अगं, हे जर सगळं स्वखुशीनं होत असेल तर कोण कोणाला लुबाडतोय हा प्रश्न येतच नाही ना. आईंना फक्त सागरचा जास्त असलेला पगार आणि तो करत असलेला खर्चच दिसतोय. पण त्यातली एकात्मतेची भावना, एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना, आपल्या माणसासाठी काहीतरी करण्यातून मिळणारा आनंद, प्रेम या गोष्टी दिसत नाहीयेत. आई तुला आणि सागरला फक्त आपलं मानतायत आणि तुझ्या कुटुंबाला परकं मानतायत. त्या मानसिकतेतनं हे विचार त्यांच्या मनात आलेत. विभक्त होण्याच्या कृतीमुळे तुझ्या कुटुंबावर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार त्यांच्या मनात आलेलाच नसेल. परदुःख शीतल. स्वतःवर अशी वेळ आल्याशिवाय त्याचं गांभीर्य कळत नाही, डोळे सुद्धा उघडत नाहीत." सरिताचे आईवडील नाशिकहून आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अश्विनीचं वागणं बदललंय. तिच्या वागण्यात कोरडेपणा, तुटकपणा जाणवायला लागलाय. "आपण 2 दिवस गावाला गेल्यानंतर असं काय घडलं की अश्विनीच्या वागण्यात फरक पडावा?" सरिताच्या आईने अश्विनीला विचारलं. "अश्विनी, तुला बरं वाटत नाही का?" "बरं आहे की, मला काय धाड भरली आहे?" "मग तुझ्या वागण्यात हा परकेपणा कुठनं आला?" "कोण आपलं, कोण परकं, हे सगळे मनाचे खेळ आहेत." "हे बघ अश्विनी, आडवळणानं बोलण्यापेक्षा तुझ्या मनात काय आहे सरळ सांग." "काही नाही, मी माझ्या भावी संसाराबद्दल विचार करते हो." "मग हा संसार कोणाचा आहे गं?" "अहो, हा तुमचा संसार. माझा अद्याप सुरू व्हायचा आहे." "अगं, तू आणि मी काय 2 आहोत का? जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे." "खरं सांगू का सासूबाई, मला आता पक्कं व्हायला हवंय. पैसा साठवायला हवाय. पैसा आहे तर सगळं आहे. माझ्याकडे पैसा असेल ना तर लोक एक पाठ 4 ठिकाणी करतील, मला विचारतील. माणसाला प्रगती करायची असेल ना तर नात्याच्या गुंत्यातनं बाहेर पडायला हवं आणि त्यासाठी स्वतंत्र राहणं हाच एकमेव उपाय आहे. म्हणजे कुणी कुणाचा गैरफायदा घ्यायला नको, नाही का? तुम्हालाही हे पटत असेल ना?" सुनेचे म्हणजे अश्विनीचे हे विचार ऐकून सरिताची आई हादरली. आपण सरिताला दिलेला उपदेशाचा सल्ला असा उलटून आपल्यावरच हल्ला करेल याची तिला कल्पना नव्हती. ते आपले पती उत्तमराव त्यांनाही हे सांगूच शकत नव्हती. विचार करून करून तिच्या डोक्याचा भुगा झाला. शेवटी तिने सरिताला बोलवून घेतलं. "अगं सरिता, अश्विनी काय म्हणते बघ की. मला तर बाई काही सुचेनासच झालंय गं." "असं काय म्हणते ग ती?" "अगं, तिच्या डोक्यातनं वेगळं व्हायचं खूळ घुसलंय. म्हणे भावी आयुष्य, संसार, प्रगती, पैसा असं काहीतरी बरळती आहे गं ती." सरिताची आई काळजीयुक्त स्वरात म्हणाली. "मग आई, ती वाईट काय बोलली गं?" "अगं, मी परवा दिवाळ सणाला आले होते तेव्हा मला तू हेच सांगितलंस ना, विसरलीस का तू? तुझ्या म्हणण्याप्रमाणे मीही वेगळं व्हायचा विचार करतीये. मग तिचं काय चुकलं सांग?" "अगं सरिता, तुझी गोष्ट वेगळी आहे. हे बघ,
कुठल्याही आईला आपली मुलगी घरातल्या नात्याच्या जंजाळातून मुक्त होऊन स्वतःचं वेगळं जग निर्माण करून राणी म्हणून राज्य करावं तिने, असं वाटतं. अगदी बरोबर बोललीस आई तू. आणि मग हेच नेमकं तिच्या आईला वाटत असेल ना. आता सरिताची आई पराभवाच्या छायेत आली होती. तिला तिची चूक समजली असावी. ती म्हणाली, सरिता अगं चुकले बरं का मी ज्यावेळी तुझा विचार केला त्यावेळी मी अश्विनीचा सुद्धा विचार करायला हवा होता नाही. माझी सून आपल्यापासून वेगळी होणार हे ऐकल्यानंतर माझी जी अवस्था झाली तीच अवस्था तुझ्या सासूचीही होणार. त्याचे परिणाम कुटुंबाला भोगावे लागणार याचा मला विसर पडला होता ग. सरिता मला क्षमा करा ग. मी बोललेलं विसरून जा आणि अश्विनीला समजावून सांग, ती ऐकेल तुझं अगं. आई काकुळतीला येऊन म्हणाली, सासूबाई अहो मी सुद्धा तुमचं ऐकेन. आत्तापर्यंतच्या अनुभवावरनं मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का. अश्विनी तिथे येत म्हणाली, हे बघ आई, अश्विनी काही वेगळं वेगळं राहणार नाहीये. फक्त तुझे डोळे उघडावेत म्हणून हे आम्ही नाटक केलं होतं. सरितानं अश्विनीच्या हातावर टाळी दिली, आनंद व्यक्त केला आणि हसतच त्या दोघीही आईंच्या गळ्यात पडल्या. आईच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू व्हायला लागलेले होते. श्रोते हो, ही होती नारायण शेळके यांची कथा वेगळं व्हायचंय मला. कथा आवडली असेल लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.